नमस्कार, एडियन बातमीपत्रात मी अक्षय मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मध्य विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा। विधानसभेसाठी भाजपचे एकनिष्ठ असलेले अनिल मक्रिये यांची तयारी, पक्षातर्फे सकारात्मक प्रतिसाद। महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं गाय आता राज्यमाता गोमाता घोषित। महायुती सरकारचा पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। आता बघूया सविस्तर बातम्या। राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहरातील मध्य विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य अनिल मक्रिये यांच्या नावाची चर्चा असून त्यांनी त्या अनुषंगाने पूर्ण तयारी केली असल्याचंही त्यांनी एडियन सोबत बोलताना सांगितलंय। भारतीय जनता पक्षात मागील 40 वर्षापासून एकनिष्ठेने काम करणारे प्रदेश सदस्य अनिल मक्रिये हे एकनिष्ठ कार्यरत आहेत। संघ जनसंघ भाजपमध्ये वडिलांपासून आपण काम करत आलोय। पक्ष कामासोबतच विविध सामाजिक कामं आपण करत आलोय। हे काम करत असताना आपण आज पावेतो कुठलीच अपेक्षा पक्षाकडे केली नाही। आतापर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर त्यांनी आमदारकी देण्यात यावी असं सांगितलं। त्याचबरोबर या भागातील विविध समाजाची बैठक घेण्यात आली असून त्यांनी देखील आपल्याला पाठिंबा दर्शवला आहे। तसंच येणाऱ्या काळात आपण निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी करावी असं सांगितलं। याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून शहरासाठी 25 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असून त्यातील 10 कोटींची विकास कामं मध्य विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आली आहेत। त्याबरोबरच ते सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात। त्या अनुषंगानं माजी नगरसेवक असलेले आणि सध्या प्रदेश सदस्य असलेले अनिल मक्रिये यांनी सर्वतोपरी तयारी केली असून येणाऱ्या निवडणुकीत आपण हिंदू आमदार म्हणून निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केलाय। या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करून मध्य विधानसभेची जागा ही पक्षाला सोडून घ्यावी आणि या ठिकाणी अनिल मक्रिये यांना उमेदवारी द्यावी अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली असून भाजप पक्षातर्फे सकारात्मक प्रतिसाद असल्याचं म्हटलं जात आहे। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निधीतून आणि शहराध्यक्ष श्री बोराडकर यांच्या प्रयत्नाने 25 कोटी रुपये संभाजीनगर शहराला दिले। त्यापैकी 10 कोटी रुपये मध्य विधानसभेला दिले। का मी 40 वर्षापासून काम करतो, जे पार्टीने काम सांगितले ते पूर्ण केलेले आहे। माझी इच्छा आहे आता पार्टीने मध्य विधानसभा सोडून घ्यायला पाहिजे। धन्यवाद। कुठं कुठं सुरू केलेले आहेत उद्घाटन? 21 वार्डात आपल्या मध्य मतदारसंघामध्ये 21 वार्डात कामं सुरू आहे। त्याची यादी तुम्हाला देतो मी। त्यातले महत्त्वाचे कामं कोणते आहेत की खूप लोकांकडून मागणी? नाथ मंदिर, SB कॉलनी, SB कॉलेज, गुलमंडी, राजा बाजार आणि बेगमपुरा, हरसूल, मयूर पार्क, जाधववाडी, N11, N12 अशा सगळ्या आणि मशानभूमी आहे काही, तिथं आम्ही पैसे दिले। मग काही मुलांसाठी ओपन हे दिले, जिम दिले, वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं आपण। या सर्व कामासाठी तुम्ही पाठपुरावा केला होता? हो, मी केलेलं आहे। मी अध्यक्षाला सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्रजीला भेटलो मी की आम्हाला पैसे पाहिजे, त्यांनी दिले 10 कोटी रुपये। हे काम झाल्यानंतर अजून 25 कोटी रुपये देतो मला सांगितलं। तुम्ही मध्यासाठी पक्षाकडे मागणी केली? हो, केली आहे। मी मागणी केल्यानंतर आमच्या अध्यक्षांनी वरती मागणी केलेली की आम्हाला मध्य विधानसभा सोडून द्यावं। आमचं काम चांगलं आहे, लोक चांगलं आहे। आता लोकसभेमध्ये सगळं मध्यमध्ये आम्हीच सगळं मॅनेज केलं होतं। मी जनसंघापासून काम करतो, त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी आणि मी दिवा निशाणी, नांगरधारी आणि कमळ 3 निशाण मी स्वतः बघितलेले आहे। मी 40 वर्षापासून काम करतो, पार्टीने माझा विचार करावा।
तर जगजीवन राम हाऊसिंग सोसायटीच्या जागेमध्ये महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या नालीच्या कामामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून सदर काम चुकीचे होत असल्याचा दावा करत स्थानिक नागरिकांनी मनपा कार्यालयासमोर उपोषण केलं। यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत जगजीवन राम सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। जगजीवन राम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी अदमपुरा ही 1962 साली रजिस्टर्ड झालेली आहे आणि त्यानंतर आमच्यावर मागासवर्गीय संस्था असल्यामुळे अनेक अत्याचार व्हायला लागले आहेत। प्रथम म्हणजे महापालिकेचे सर्व कर्मचारी आणि हे राजकारणी लोक याच्यावर पहिल्यांदा त्यांनी आरक्षण टाकलं। आरक्षणाकरता अनेक वर्ष आम्हाला झटावं लागलं। हायकोर्टामध्ये आम्ही रिट दाखल केली आणि ते आमचं आरक्षण हटलेलं आहे। आणि आता परिस्थिती अशी आहे की माननीय आमदार हे जानेवारी 23 आले होते आणि सर्व संस्थेची त्यांनी पाहणी केली आणि या संस्थेमध्ये ड्रेनेज लाईन आणि रोड टाकून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले। त्याप्रमाणे त्यांनी आज तागायत ड्रेनेज लाईन पूर्ण टाकून दिलेली आहे। परंतु दिवेकेर गॅरेज जो नाल्याच्या कडेला बसलेला आहे त्याने अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळे पहिले आमचे टॉयलेट शासनाने बनवून दिलेले होते ते त्यांनी याच्यामध्ये त्यांच्या ऑटो गॅरेजमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि त्याच्यावर कब्जा केलेला आहे आणि त्याप्रमाणे तो तिथून परत वाढत आपल्या नाल्यामध्ये येत आहे आणि नाल्यावर बांधकाम करून त्यांनी जवळजवळ 15-20 फूट नाल्यावर बांधकाम केलेलं आहे आणि या सर्वे नंबर 3 कडून जो नाला येतो त्या नाल्याला त्यांनी असा वळवून संस्थेमध्ये त्याचं पाणी काढलेलं आहे। त्यामुळे संस्थेच्या लोकांना फार त्रास होत आहे आणि रोगराई वाढत आहे। याकरता आज आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसलेलो आहोत आणि आमची मागणी आहे की हे सर्व दिवेकरचं अतिक्रमण तोडण्यात यावं। जो नाला जगजीवनराम हाऊसिंग सोसायटीच्याकडे वळवण्यात आला तो वळवून कॅन्सल करावा आणि चेंबरच्या बाजूने तो नाला काढण्यात यावा। तसेच आजच्या ह्या उपोषणामध्ये जगजीवनराम हाऊसिंग सोसायटीचे ज्येष्ठ नारायणजी बन्सवाल सचिव, तसेच संजय बन्सवाल, मिश्रीलालजी बन्सवाल, शंकर बरंडवाल, महिला भगिनी लक्ष्मीबाई बन्सवाल, रेखा बन्सवाल, शंकर बरंडवाल, जगदीश रमंडवाल आदि, हेमंत बन्सवाल आदी संस्थेचे सदस्य यावेळेस उपस्थित आहेत। मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी व गारखेडा या शाळेमध्ये टर्फची निर्मिती करण्यात आली आहे। या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलंय। मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून आम्हाला खेळू द्या या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिकेचं मैदान अद्यावत करणं सुरू आहे। मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी व गारखेडा या शाळेमध्ये टर्फची निर्मिती करण्यात आली आहे। या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तथा एक उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवलेले संतोष वाहुळे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, शिक्षण अधिकारी भारत तिनगोटे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी स्वप्नील सरदार यांची प्रमुख उपस्थिती होती। ही स्पर्धा प्रियदर्शनी व गारखेडा शाळेच्या टर्फवर झाली। या स्पर्धेत एकूण 21 संघांनी सहभाग नोंदवला। यामध्ये प्रथम क्रमांक मिटमिटा संघानं प्राप्त केलाय। यांनी फलंदाजी करताना एकूण 75 रन, यामध्ये राम सावंत यानं 4 षटकार आणि 2 चौकारच्या सहाय्यानं 32 रन काढले। प्रतिस्पर्धी संघ प्राथमिक शाळा अशोकनगर यांनी 75 रनांचा पाठलाग करताना 51 धावांपर्यंत मजल मारली।
उद्या दिनांक 1 ऑक्टोबर रोजी इयत्ता 9वी व 10वीचे 17 संघ प्रियदर्शनी टर्फवर सामने खेळतील असे स्पर्धेचा आयोजक शशिकांत उबाळे यांनी सांगितलंय. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनोद वटणे, वशिष्ठ लोकरे, भरत पुसे, काकासाहेब जाधव, प्रकाश इंगळे, संजय मरकड, विजय कोल्हे, शुद्धोधन वाघमारे, गोविंद कुलकर्णी यांनी परिश्रम घेतलेत. सामाजिक जाणीवेतूनच चिठ्ठीमुक्त घाटी करण्याचा ध्यास असल्याचं प्रतिपादन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांनी संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या 6व्या वर्धापन दिन प्रसंगी केलंय. संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचा 6वा वर्धापन दिन दिनांक 30 सप्टेंबर रोजी सारनाथ सभागृह इथं उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे म्हणाले की मी अतिशय गरीब परिस्थितीमधून शिक्षण घेऊन पुढे आलोय. हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यामुळे शक्य झालेलं आहे असं मी मानतो. घाटी रुग्णालयात आल्यानंतर मी सामाजिक जाणीव ठेवत सेवाभावी वृत्तीनं घाटी रुग्णालय चिठ्ठीमुक्त करण्याचा ध्यास घेतला असून त्यासाठी जोमानं प्रयत्न करतोय. या प्रसंगी ॲडव्होकेट संतोष केंद्रे, सहाय्यक सरकारी वकील औरंगाबाद खंडपीठ, पूज्य भंते संघप्रिय, पूज्य भंते बोधी धम्मो, पूज्य भंते निर्वाण, पूज्य भंते रेवत, संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण माननीय भीमराव हत्यांबिरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन त्यानंतर उपस्थित मान्यवरांचं प्रशिक्षण केंद्राच्या वतीनं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांना अधिष्ठाता डॉक्टर शिवाजीराव सुकरे यांनी शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार केला. तसंच संबोधी परिवार, संबोधी मित्र मंडळ, संबोधी कनिष्ठ महाविद्यालय, विष्णू जगताप, उद्योजक विनोद कांबळे, गणकवार आदींच्या वतीनं समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रस्तावित करताना संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्यांबिरे यांनी प्रशिक्षण केंद्राच्या 6 वर्षांच्या वाटचालीची उपस्थितांना माहिती दिली. तर प्रमुख अतिथी ॲडव्होकेट संतोष केंद्रे, सहाय्यक सरकारी वकील औरंगाबाद खंडपीठ, पूज्य भंते संघप्रिय यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या प्रसंगी प्रशिक्षण केंद्राचे शासकीय सेवेत निवड झालेले प्रशिक्षणार्थी पल्लवी ताकसांडे, मीनाक्षी दांडगे, गणेश रावळकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं प्रस्ताविक प्राध्यापक उमेश पाटील यांनी केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाव्यवस्थापिका भाग्यश्री सातदिवे, समन्वयक प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ, प्राध्यापक साईनाथ बोराळकर, प्राध्यापक डॉक्टर कैलास फुलउंबरकर, प्राध्यापक डॉक्टर देविदास इंगळे, प्राध्यापक डॉक्टर कैलास भरकड, प्राध्यापक संजय विडवे, प्राध्यापक मंगेश लोंढे, प्राध्यापक जितेंद्र तरटे, प्राध्यापक राजाराम जेवे, प्राध्यापक कल्याण पाटील, प्राचार्य गजानन हुलगीर, प्राध्यापक गजानन शिंदे, प्राध्यापक अनिल दाभाडे, प्राध्यापक वाघ, राजेश पवार, बाबासाहेब भराडे, साई सातदिवे, राजेश चांदणे, विशाल जलहारे, संजय डबडे, प्रशांत मकासरे आदींनी प्रयत्न केले. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. तू ग हे कुठून आणला? साडी पण वाह, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ताई, हे घ्या तुमचा सिलेंडर.
कोणाचा तरी मेसेज आलाय बघ. मेसेज? हा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची रक्कम ट्रान्सफर झाल्याचा मेसेज आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ इंधनाची पूर्तता करून महिलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र शासन सादर करीत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 LPG सिलेंडर मोफत मिळणार. लाभाची रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा होणार. घराघरात अन्नपूर्णा, घराघरात आनंद. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मी खेळणार, चल मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं तू बिल भरतो की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे.
मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. महाराष्ट्रात आता विदेशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल. भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतलाय. या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रात गाय आता राज्यमाता गोमाता घोषित. देशी गाई राज्यमाता गोमाता घोषित महायुती सरकारचा निर्णय. हिंदू संघटनांकडून स्वागत. देशी गाय आता राज्यमाता गोमाता. पशुपालकांना प्रति गाय 50 रुपये अनुदान. प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती. महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल. भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारने हा निर्णय घेतलाय. या संबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आलाय. महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने देशी गायींच्या पालन पोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात देशी गायींच्या संवर्धनासाठी प्रति गाय दिन 50 रुपये अनुदान देण्यात येईल. गोशाळकांना अत्यल्प उत्पन्न असल्याने त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल. या निर्णयामुळे गोमातेचं रक्षण होणार आहे. गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचं आभार मानलंय. भारतीय संस्कृती जपणारं महायुती सरकार. देशी गायीचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून हा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर ज्या ठिकाणी पांजरपोळ आहे, ज्या ठिकाणी व्यवस्था आहे, अशा ठिकाणी देशी गायीच्या चाऱ्याकरता मदत करण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने घेतलेला आहे. राजश्री शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि गणित विभागातर्फे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात डॉक्टर बद्रीनाथ घोंगे यांनी स्वच्छता ही सेवा एक महत्त्वपूर्ण विचार या विषयावरती आणि गणित विषयातील विविध करिअरच्या संधी त्यातील उपयुक्तता याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे. राजश्री शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पाथरी येथे दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि गणित विभागातर्फे व्याख्यानाचं आयोजन. या प्रसंगी गणित विभाग प्रमुख आणि जालना जिल्ह्याचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक डॉक्टर बद्रीनाथ घोंगे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वच्छता ही सेवा या विषयावरती सर्वच विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केलं. तसेच स्वच्छता ही सेवा एक महत्त्वपूर्ण विचार आहे जे नेहमीच आपल्याला आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ आणि स्वस्थ ठेवण्यास प्रेरित करत असतं, ज्याचा उद्देश म्हणजे स्वच्छतेसाठी भागीदारी वाढवणं हेच आहे. हे अभियान प्रत्येक वर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत आयोजित केले जातेच. या प्रसंगी बद्रीनाथ घोंगे यांनी गणित विषयातील विविध करिअरच्या संधी त्यातील उपयुक्तता याविषयी विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे महत्त्वपूर्ण व्याख्यान दिले. कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थिनी विद्या दाभाडे, भारती दाभाडे, माधुरी, ऋतिका यांनी गणित आणि स्वच्छता ही सेवा या विषयावरती भिंतीपत्रक विमोचन घेण्यात आलं. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर शशिकांत बंडेवार, प्रमुख उपस्थिती भूगोल विभाग प्रमुख डॉक्टर सचिन मोरे होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण ठाकरे यांनी केलं. तसेच प्रास्ताविक डॉक्टर तनिषा दळे यांनी केलं आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक अजय राठोड यांनी मानलं. कार्यक्रमासाठी डॉक्टर फुके, डॉक्टर लहाने, प्राध्यापक काळे, डॉक्टर रवी जाधव, डॉक्टर अलोने, डॉक्टर पोपळघट, डॉक्टर गहेवार, डॉक्टर अहिरराव, डॉक्टर शेळके, डॉक्टर बेराळ, डॉक्टर दीपक गायकवाड, डॉक्टर शेळके, डॉक्टर कांबळे, डॉक्टर पांचाळ, प्राध्यापक ऋषी लहाने, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राजश्री शाहू कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आज राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि गणित विभागातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी जालना राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जालना जिल्हा समन्वयक डॉक्टर बद्रीनाथ घोंगे सर यांना आम्ही आमंत्रित केले होते.
सरांनी स्वच्छता ही सेवा या महत्त्वपूर्ण विषयावर व्याख्यान दिले, जे या व्याख्यानामध्ये त्यांनी आपला सभोवतालचा परिसर तसेच आपण स्वच्छ वातावरण कसे ठेवावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. स्वच्छता ही सेवा या भारत सरकारद्वारा घेतल्या जाणारा अभियान आहे, ज्याचा उद्देश म्हणजे स्वच्छतेसाठी भागीदारी वाढवणे हीच आहे. हे अभियान प्रत्येक वर्षी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आयोजित केले जाते. याविषयी सरांनी सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉक्टर बद्रीनाथ भोंगे सर गणित तज्ज्ञ असल्यामुळे त्यांनी राजश्री शाहू महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांना गणितातल्या विविध संधी तसेच दैनंदिन जीवनामध्ये गणिताचा उपयोग काय आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. धन्यवाद. आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या संपर्क कार्यालयामध्ये लाडकी बहीण योजना संपर्क अभियान अंतर्गत महिला पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात शिवसेना प्रवक्त्या तथा उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी मार्गदर्शन केलंय. शिवसेना प्रवक्त्या तथा उपनेत्या शीतल म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दुपारी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या संपर्क कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी लाडकी बहीण योजना संपर्क अभियानबाबत मार्गदर्शन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना प्रवक्त्या तथा उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी महाविजय संवाद अंतर्गत लाडकी बहीण संपर्क अभियानामध्ये लाभार्थी महिलांशी संवाद साधला. तसेच मध्य मतदारसंघातील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल देखील उपस्थित होते. ही बैठक आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या नारळीबाग येथील संपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीला शिवसेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. हजरत सय्यद जैनुद्दीन रहे 22 ख्वाजा यांच्या 675व्या उर्साला संदल मिरवणुकीने आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात सांगता करण्यात आली आहे. खुलताबाद येथील 22 ख्वाजा हजरत सय्यद जैनुद्दीन रहे यांच्या 675व्या उर्साला आज 29 सप्टेंबरपासून संदल मिरवणुकीने प्रारंभ झाला होता. खुलताबाद येथील प्रसिद्ध सुफी संत 21वे ख्वाजा हजरत शेख ख्वाजा बुन्हारुद्दीन गरीब औलिया यांचा दर्गा येथून हा संदल असराच्या नमाजानंतर निघाला. संदल मिरवणूक बघण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आज संध्याकाळी 29 सप्टेंबर रोजी चिरागण करण्यात आला होता. यावेळी दर्ग्यात सर्वत्र दिव्यांचा झगमगाट पाहायला मिळाला. 29 सप्टेंबर रोजी रविवारी खत्मा शरीफ यांच्या इजाजत नामाचे पाठण डॉक्टर झाकीर मुजीब सिद्दीकी यांनी केला. खुलताबाद उर्साची रविवार पहाटे या उर्साची सांगता झाली. या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. गंगापूर खुलताबाद विधानसभाचे आमदार प्रशांत बम यांच्या वतीने हजरत सय्यद जैनुद्दीन दर्गा परिसरात पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे दर्गा परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला होता. हजरत सय्यद जैनुद्दीन शिराजी यांच्या उर्साच्या निमित्ताने कव्वाली कार्यक्रमात आलेले हजारो भाविकांनी प्रसिद्ध कव्वाल खालिद हुसेन साबरी, खुलताबाद शहरातील जगप्रसिद्ध सोफी संत हजरत सय्यद जैनुद्दीन दाऊद हुसेन शिराजी उर्फ 22 ख्वाजा यांच्या 675व्या उर्साच्या निमित्ताने प्रसिद्ध कव्वाल खालिद हुसेन साबरी मध्य प्रदेश यांच्या कव्वाली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. धार्मिक कव्वालीने आलेल्या भाविकांना मंत्रमुग्ध केला. ईडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, खुलताबाद. उसका शुक्रिया जो उन्होंने मुझे मौका दिया कुछ शेर सुनाने का. पहले तो मैं इस मुशायरे के बारे में बताऊं कि मुशायरे तो हम आए दिन पढ़ते हैं, हज़ारों के मजमे में पढ़ते हैं, लेकिन आज का जो मुशायरा हुआ है इससे रूहानी महफिल, इसी नूरानी महफिल मैं बहुत अरसे के बाद देखी. मुझे शिकवा नहीं है किसी से कि दाद कमाई, लेकिन जिन लोगों ने दाद दी उनका शुक्रिया अदा करता हूँ. मुशायरा कमेटी को खुसूसन मुबारकबाद देता हूँ. और मेरा एक शेर है, ये चाहतों का सिला नहीं है, ये चाहतों का सिला नहीं है, वो देखकर भी रुका नहीं है. ये चाहतों का सिला नहीं है, वो देखकर भी रुका नहीं है. बहुत हंसी है किसी की आंखें, क्या बात, बहुत हंसी है किसी की आंखें, बस एक कमी है हया नहीं है. और बताए मुझको वो दिल की बातें, अभी वो इतना खुला नहीं है. और ये शेर खुसूसन मैं इस बार का मैं पढ़ रहा हूँ कि बताए मुझको वो दिल की बातें, अभी वो इतना खुला नहीं है. हर एक दर पर जलील होगा जो उसके दर पर झुका नहीं. ये चाहतों का सिला नहीं है, वो देख कर भी रुका नहीं है. बहुत शुक्रिया एरियन न्यूज़, बहुत शुक्रिया नवाजिश करम. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मध्य विधानसभा मतदारसंघावर भाजपाचा दावा. विधानसभेसाठी भाजपचे एकनिष्ठ असलेले अनिल मकरिये यांची तयारी, पक्षातर्फे सकारात्मक प्रतिसाद.
महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं गाय आता राज्यमाता गोमाता घोषित. महायुती सरकारचा पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.